देशामध्ये येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात लोकसभा निवडणुका होतील हे आता निश्चित झालं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस भारत न्याय यात्रा काढणार आहे। मागच्या वेळेस काढलेल्या भारत जोडो यात्रेचा काही ठिकाणी परिणाम झाला होता, तर काही ठिकाणी काँग्रेसला अपयश आलं होतं व आताच 3 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्यासाठी म्हणून ही भारत न्याय यात्रा असू शकते। तर मग याच भारत न्याय यात्रेविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल यांनी सांगितलं की भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारी ते काश्मीर या दरम्यानच्या 12 राज्यांमध्ये गेली होती, ज्यात सुमारे 4,500 किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला होता व राहुल गांधी यांनी आर्थिक विषमता, राजकीय हुकुमशाही आणि सामाजिक ध्रुवीकरण हे 3 मुद्दे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान प्रामुख्याने उपस्थित केले होते। या यात्रेला लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळाला होता व याचा निवडणुकीत किती फायदा झाला हा भाग वेगळा, परंतु राहुल गांधी यांना जनमानसातील प्रतिमा बदलण्यात मात्र मोठा फायदा झाला। असं म्हणलं जातं की राहुल गांधी यांना गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं, मात्र या भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची एक लढवय्या युवा नेता अशी प्रतिमा देशात तयार झालेली आपल्याला दिसते। हे झालं, पण आता आपण ही भारत न्याय यात्रा नेमकी कशी असणार आहे हे थोडक्यात पाहू। राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा ही 14 राज्यांमधून 6,200 किलोमीटरच्या अंतर चालत जाणार आहे, तर काही अंतर बसमधून करणार आहे। यामुळे जवळपास निम्मा देश या भारत न्याय यात्रेत समाविष्ट होईल। या भारत न्याय यात्रेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे इम्फालमधून हिरवा झेंडा दाखवतील आणि या भारत न्याय यात्रेला सुरुवात होईल। ही यात्रा महाराष्ट्रासह 14 राज्यातील 85 जिल्ह्यातून जाणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी ही भारत न्याय यात्रा आहे असं काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी सांगितले। पण ही यात्रा आता काढण्याची नेमकी कारण काय असतील हे थोडक्यात जाणून घेऊ। देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 2 ते 3 महिन्या अगोदर ही भारत न्याय यात्रा काढली जात आहे। गेल्या काही महिन्यांपासून भारत जोडो यात्रेचा भाग 2 सुरू करावा म्हणून पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांना विनंती व आग्रह केला जात होता आणि आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर तर हा आग्रह खूपच मोठ्या प्रमाणात वाढला। त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा गेल्या गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या समोर भारत न्याय यात्रा ही पूर्व पश्चिम अशी काढण्याचा प्रस्ताव मांडला। तर कालच काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात हे तैयार हम म्हणत काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले। तर या यात्रेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा उत्साह निर्माण झालेला दिसतोय। आताच्या यात्रेची सुरुवात ही मणिपूर राज्यातून होणार आहे। यामुळे मणिपुरातील हिंसाचार, त्याचबरोबर तिथल्या महिलांची नग्न काढलेली धिंड अशा प्रकरणांवरून भाजपा विरोधात मोठा प्रचार करण्याचं काम या भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी करतील। त्याचबरोबर बेरोजगारी, खासदारांचं निलंबन, हिंदू मुस्लिम एकता हे सुद्धा मुद्दे यात्रेच्या केंद्रस्थानी असतील। त्याचबरोबर काल नागपूरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे की देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देश जातीनिहाय जनगणना केली जाईल। यामुळे या यात्रेच्या दरम्यान देशातील ओबीसी समाजांना काँग्रेस या यात्रेच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल हे स्पष्ट होते। ही यात्रा नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार असून या यात्रेचा समारोप हा महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच मुंबईमध्ये होणार आहे। ही यात्रा लोकसभेच्या जास्त जागा असलेल्या अनेक राज्यांमधून जाणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून लोकसभेच्या जवळपास 355 जागांचा परिसर भारत न्याय यात्रेद्वारे कव्हर केला जाणार आहे। त्यातच लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे या यात्रेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे। महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करू शकतात, कारण एकट्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत। ही यात्रा लोकसभेच्या 355 जागांमधून जाणार असल्यामुळे ही यात्रा काँग्रेससाठी अधिक महत्त्वपूर्ण असणार आहे। तर आता देशात तयार झालेल्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून विविध राज्यातील नेते एकत्र आल्यामुळे विविध राज्यात या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार आहे हेही स्पष्ट होतं।
तसेच महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे अशा नेत्यांचाही या यात्रेला पाठिंबा मिळेल आणि ही यात्रा 20 मार्च पर्यंत असणार आहे। त्यामुळे जवळपास 2 महिने ही यात्रा चालू शकते। तर आता हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे की राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला देशात कसा प्रतिसाद मिळतो आणि या यात्रेचा आगामी लोकसभा निवडणुकांवर किती प्रभाव पडतो। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत। धन्यवाद।